34व्या धड्यातील वाक्यात आपण पाहणार आहोत. शिव आ रहा है. शिव नावाचा व्यक्ती किंवा भगवान शिव येत आहेत. शिव आगच्छन अस्ति. शिव येत आहे. कंटिन्युअस टेन्स मधले वाक्य आहेत सुरुवातीचे. अस्ति. 2. वे दोनों पढ़ रहे हैं. ते दोघं अभ्यास करत आहेत. तौ तो पठन्तौ तो स्तः. स्त- ते दोघं स्त- अभ्यास करतात. स्तः अस्ति स्तः संति. वे संति सब लिख रहे हैं. ते लिखन तौ लिखन भगवान भगवंतो भगवान लिखन्तः संति. कळलं नाही विचारायचंय. तू हंस रहा है. त्वम त्वम हसन हससि असी. आता त्वम हससी ह्याला रिप्लेसमेंट हम्म. काय आला आपल्याकडे किंवा पर्याय शब्द काय त्वम आला? हसन असि तर असी. तू हसत आहेस. तुम सब हंस रहे हो. यूयम हसन्तः संति. संति तुम्ही सगळे हसत आहात. तर यूयम बहुवचन असल्यामुळे पठन पठंतो पठंत हसन हसंतो हसंत. मैं देख रहा हूं. अहम पश्यन अस्मि. मी पाहत आहे. हम सब खेल रहे हैं. वयम खेलन्तः संति. संति म्हणजे सर आता बोलताना हीच वापरलेली चांगली आहेत वाक्य ना. असं पण असं काही नाही कुठलंही. तुम्ही आता जर मोर स्पेसिफिक झाला की वर्तमान काळ चालू वर्तमान काळ म्हटलं की हे वापरेन. आणि हम्म. नुसतंच वर्तमान काळ सत्य सांगायचं असेल त्यावेळी ते वापरेल. हम्म. आता अहम पश्यामीच्या ऐवजी आता हे आलं ना. अहम अहम पश्यन पश्यमी अस्मि म्हणू शकता. हा. पण त्यातल्या त्यात आपण थोडासा फरक करतोय. कंटिन्युअस टेन्सला आपण हे वापरूया. नॉर्मल ते अच्छा. वापरूया. हे का नाही. हम्म. रमा आ रही है. रमा आ गच्छन्ती अस्ति. रमा येत आहे. आता रमा स्त्रीलिंग असल्यामुळे आ गच्छनच्या ऐवजी काय झालं? न आ गच्छन्ति गच्छन्ती. अगच्छन्त विभा गा रही है. विभा विभा गायन्ति गायन अस्ति पत्ता पत् गिर रहा है. पत्रम पत्रम पतत गिर अस्ति. पतत पत्रम नपुंसकलिंग असल्यामुळे जगत जगती जगंती. हो समजलं हो का? हो हो. सर. 11. राम सोच रहा था. रामः चिंतयति चिंतयन पठन आसीत. होता. अस- हो. अस्तीचं भूतकाळ. हम्म. कृष्ण पूछ रहा था. हा. कृष्णः पृच्छन् कृष्ण आसीत्. वे सब जल पी रहे थे. ते जलम जलम पिबतीचं काय पिबन्तः आसीत आस्ताम आसन. पठत पिबंत पठन्तौ पठन्तः भगवान भगवन्तौ भगवन्तः. कळलंय का? हम्म. हो. तू फूल सूंघ रहा था. तू त्वम त्वम पुष्प पुष्पम जिग्र जिघ्रन जिग्रन जिघ्रन भगवान आस अयो आसीही. इफ आई एम नॉट रॉंग. 15 आसीही. मेघना
मैं काम कर मैं रहा था। काम कर रहा था। अहम कार्यम कार्यम कुर्वन् कुर्वन् आसम. अहम असल्यामुळे आसम. सह असं असलं नाव असलं की आसीत. त्वम असलं की आसीही. आणि कुर्वन्ती याचं झालं कुर्वत. कुर्वतचं कुर्वन्. कुर्वन् पठती पठंती त्याचं पठत मग पठन. पठ तसं पठन क्रू धातूचं कुर्वंती त्याचं कुर्वत मग कुर्वन. आय होप तुम्हाला कुर्वन् कळले. वे सब जल पी रहे हैं. हम्म, नाही. हा नाही. और नाही. हम्म. 16. 16 चालू आहे ते. 16. हम 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 हंस हंस रहे रहे थे. थे. आसम आस्व आस्म. आटलं तर उदाहरण असं. वाक्यामध्ये बघायचं दिलेलं असतं त्यांनी. ठीक आहे. आता आता विशेषण म्हणून ते वापरतायत लिहिणाऱ्या. लिखते हुए बालक को देखो. बघा. तर आपण इथे घेऊया भवान. ठीक आहे. भवान. आपण पहिलं सोपं वाक्य लिहूया. बालक को देखो. पश्यतु. आज्ञा आहे. बघा सोपं आहे. भवान बालकम पश्यतु. तू मुलाला पहा. पण कुठल्या मुलाला? लिहिणाऱ्या. मग बालकम द्वितीय विभक्ती एक वचन आहे. मग लिखनचं सुद्धा काय होणार? पठन पठंतौ पठंतः पठंतम. तसं लिखत लिखंतम. भवान लिखंतम बालकम पश्यतु. कळलं का? तर भवान का घेतलं? भवान असंच त्यांनी आता कशासाठी? त्यांनी आता करता दिलेलं नाही. बघा. अच्छा. लिखते हुए बालक को देखो. तुम देखो, तू देख, आप हम्म. देखो. आपण त्याला आप म्हटलं. हम्म. आप म्हटलं की आलं भवान. हम्म. काम करते हुए मन मैंने एक सुंदर फल पाया. बापरे. अहम मैंने म्हणजे आता इथं अहम हम्म. कार्यम एक कार्यम फल पाहिलं. कुर्वत. जरा अवघडच वाक्य दिले यांनी. सुंदरम फलम. फलम भेटायला काय म्हणतो? भेटायला काय म्हणतो आपण? आपण आता ह्याला त प्रत्यय वापरूया. सोपं करूया याला. प्राप्तम. डॉक्टर. किंवा अधिगच्छती म्हणजे प्राप्त होणे किंवा अलभत. पण हम्म. त्याचं मग आपल्याला अलबत अलबताम अलभन आहे का? थांबा. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय? लभ धातूचं भूतकाळातलं उत्तम पुरुषाचं एक वचन बघायचं आहे. बरोबर ना? कारण की अहम आहे त्याच्यामुळे आपल्याला काय नाही कळलं. हो. हे बघा. तर बडजीतला भ येईल ना? हे बघा. हा बडजीत. अहम असल्यामुळे आपल्याला काय करायचंय? भूतकाळाचं. एकवचनी रूप. हा. भूतकाळातलं. मग कसं चालतो तो भूतकाळामध्ये? मने पद लभेतम. थांबा. लंग कुठे? अलभ्य गेलं का? अलभे. अलभे. ठीक आहे. अलभे. हा. मग इथं अलभे असं पण म्हणू शकतो. अहम कार्यम कुर्वत. कारण की कार्यम नपुंसकलिंग आहे. हम्म. किंवा अहम काम करते हुए कार्यम कुर्वत. अहम सुंदरम. चालते. ठीक आहे. म्हणजे मी कार्य करत असताना हम्म. एक हम्म. फळ हम्म. प्राप्त झाले असं. हम्म. चांगलं फळ प्राप्त असं. हम्म. हो तसंच त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. माझा विचार चालू होता असा. अहम कार्यम कुर्वन लिहावं का? मी करत असताना. पण ते हम्म. कार्याच्या संबंधाने आलेलं आहे म्हणून कार्यम कुर्वत. कार्यम नपुंसकलिंग म्हणून ते पण कुर्वत. असंच ठेवूया. उदाहरण वाक्यामध्ये त्यांनी दिलेलं नाही. अजून एखादा परत आला तर बघूया आपण.
पढ़ती हुई बालिका को फल दो। भवान हम्म. बालिका, यही पहिलं सोपं वाक्य बनवूया. फलम यच्छतु. तू मुलीला फळ दे. पण पडती अभ्यास हुई. करणाऱ्या. मग आता हम्म. काय शब्द आहे आपल्याला? विशेषण आलं ना ते इथं. हा बघा, पत पठंती आहे का नाही? मग हम्म. आता आपल्याला पठंतीची कुठली विभक्ती करावं लागेल? विशेषण. सर हा. अभ्यास करणाऱ्या मुलीला, बालिका याही चतुर्थी केली आपण, कारण की देण्याची क्रिया आहे. मग या पठंतीची कुठली विभक्ती होईल? पठण तर तीच ना, विशेषणाची जी तीच विशेष. हम्म. मग आता नदीची हम्म. चतुर्थी कुठली होणार? नदी, नद्यो, नद्यै. मग त्याचं पठंत्यै. पठण तै. त्यै. ठीक आहे. जी बालिकाची केली तीच याची. हा, हा. विभक्ती वचन लिंग सारखं ना. सारखंच चार. विशेष. सारखंच. ओके. भवान पठंत्यै बालिकायै फलम यच्छतु. दौड़ते हुए घोड़े से शिष्य गिरा. शिष्य अपतत. एवढं क्लिअर? हम्म. हम्म. अश्वात. अश्वात. मग आता धावणारे अश्व पुल्लिंग आहे, मग तो चालणार हम्म. भगवान सारखा. भगवतः. मग आपण काय म्हणणार? धावतः. शिष्य धावतः अश्वात अपतत. विश्वात अपतत. हम्म. गिरा. गीत गाती हुई रमा का मुंह देखो. गीत गाणाऱ्या रमेचं तोंड पहा. आपण आपण काय करूया पहिला? भवान पश्यतु. तू पहा. असं हळूहळू तुम्ही शिका. हम्म. हम्म. भवान पश्यतु. तू पहा. काय? तोंड. हम्म. मुखम. मुखम. रमेचं मुख पहा. मग रमा शब्दाची चाल म्हणजे षष्टी. हम्म. सीतायाः रमायाः. रमाने. पण कोणत्या सीतेचं? गाणार आहे. हा. मग आता गाणाऱ्याचं काय होणार? गीता गायन. गाता. गाय. गायंती होणार. मग हो. रमाची कुठली गाय. विभक्ती आहे? रमा रमया रामा षष्टी. रामा. मग हम्म. गायंतीची कुठली विभक्ती होणार? षष्टीच. षष्टी. षष्ठी. भवान गायन्ति. गायन्त्याः रमायाः मुखम पश्यतु. कळलं का? हम्म. गाणाऱ्या रम्याचं तोंड पहा. जब मैं लिख रहा था तब एक आदमी मेरे पास आया. ओके. यदा, जेव्हा तेव्हा. मी लिहित होतो त्यावेळी एक माणूस माझ्या जवळ हम्म. आला. यदा यदा अहम हम्म. लिखा. लिखन आसम. आता तुम्ही जर स्त्री असाल आणि तुम्ही स्वतःला अहम वापरत असाल तर तुम्ही काय म्हणणार? यदा अहम लिखंती. कारण की तुम्ही हम्म. स्त्रीलिंग आहात. अहम हम्म. शब्दाबरोबर कुठलं वापरायचं हे काही सांगता येत नाही. नाही. यदा अहम लिखन आस म्हणजे कुठलं वापरायचं सांगता येत नाही, म्हणजे पुल्लिंग असेल तर पुल्लिंग वापरायचं, स्त्रीलिंग असेल तर स्त्रीलिंग वापरायचं. यदा हम्म. यदा अहम लिखन आसम तदा एक आदमी, एकः नरः माम, थोडस डोकं लावावं लागणार आहे, निकषा हम्म. आगच्छत. मग आता हे छत. माम का कशा केलं? कारण की निकषा शब्द आला म्हणून मा. माम झालेला आहे. द्वितीया उपपद. समीपम, हम्म. समया, निकष हे शब्द आले की द्वितीया होते. माझ्या जवळ, द्वितीय. माझं म्हटलं की षष्ठी यायला पाहिजे. खरं आहे तुमचं. उपपदामुळे द्वितीय झालेली आहे. श्रुती के पीछे. चलायचं पुढे. हो. त्यावेळेस. श्रुती के पीछे स्मृती चलती है. आता पहिलं सोपं वाक्य. हम्म. स्मृती ही चलती. चला. अनु गेलंय का याच्यामध्ये? अनु गेले ना सर. अनु प्रति पाठीमागे. पश्चात पण गेलं होतं. अय्यो, स्मृती ही. अच्छा, पाठीमागे चालण्यासाठी काय दिलेलं नाही यांनी वेगळं.
स्मृति के पीछे स्मृति चलती है. ओ, सती सप्तमीचा श्रुति विषय आलेला आहे याच्यामध्ये हा. पुढच्या क्लासमध्ये घेऊया तो, त्याला वेळ लागणार आहे. हम्म, कसं काय बरं. हा जो पश्चात आहे ना, याला पश्चातला कुठली तरी विभक्ती होती एक वेगळी. यांचा नियम नियम दिलेला आहे ना. नाही दिलेलं ह्यांनी याच्यात. नियम का? हम्म, अच्छा, बरोबर. अणु बरोबर द्वितीय विभक्ती होते. स्मृती ही हम्म. अ, श्रुति के पीछे, श्रुतिम. नाही सर, श्रुती के पीछे स्मृती चालती असं आहे हा, ते. मग स्मृती चालते. स्मृती ही चलती हम्म. श्रुतीच्या पाठीमागे, तर मग हम्म. हा, हम्म. श्रुतिम हम्म. अणु चलती. स्मृती ही श्रुतिम अणुचलती. बघा, हम्म. त्यांनी सांगितले 5व्या धड्याच्या नियमांना आठवा. हम्म, म्हणून मला ते आठवलं. ओके. शक्ति, हम्म. भक्ति, अनुरक्ति और प्रीति को शांति और समृद्धि समृद्धि के लिए चाहो. अरे बाप रे. हम्म, भवान. तरी रस्व आहेत भवान. सर्व. भवान. हम्म. आता भवन. आवडण्यासाठी काय गेलेलं आहे का आपल्याला, रोचते सोडून. आवडण्यासाठी. आवड. आवड. नाही सर, रोचतेच गेलाय. हम्म, भवान. आता रुच धातूच आपल्याला कुठलं रूप बघावं लागेल. लोट लकाराचं रूप बघावं लागेल. रोचतू. अरे काय करतो मी, रुच. हम्म. ग्लो टू प्लीज टू लाईक, बरोबर आवडणे. हम्म. काय होतं याचं, रो रोचताम, है ना, हे लोट आत्मनेय लकार. पदामधले आहे. हा, भवान रोचताम. चतुर्थी होईल का, मला जरा डाऊट आहे बरं का. भवान शक्तिम, भक्तिम, अनुरक्तिम. और प्रीतिम. प्रीतिम. नियम गेला असला पाहिजे हम्म. याच्याविषयी काहीतरी. हम्म, भवान शक्तिम, भक्तिम, अनुरक्तिम, प्रीतिम च रोचताम. तुला किंवा आपल्याला शक्ती, भक्ती, प्रीती हे सगळं काय आवडो. सध्या आपण असं ठेवूया. मी जर चुकीचं असेल तर तुम्हाला सांगेन पुन्हा. सुक्ती को पढो. भवान सुक्तिम पठ. मूर्ति को देखो. आता ही सोपी सोपी वाक्य आहेत. मूर्तिम. मूर्तिम पश्य. तो पश. पश्य तू, सगळीकडे तू येणार. जर त्वम घेतलं तर मध्यम पुरुष. हम्म. समिति में जाओ. समितिम गच्छतु. समितीस जा. औषधी लावो. सर, हे औष विधिलिंग लकार आहेत ना? विधिलिंग हम्म. म्हणा किंवा लोट म्हणा, दोन्ही सारखेच. हम्म. ओके. आणयतु. च. संपले. च. नाही, अजून एक कोणतीच दोन पाहिजे सर.
हाँ हाँ, विद्यालय के पास 2 पंक्ति में 10 व्यक्ति है। विद्यालयम समीपम, बरोबर निकषा। हम्म हम्म द्वितीय विद्यालयम समीपम, 2 पंक्ति में, पंक्तौ, तो पंक्तयोः, बघा मती, मत्योः, पंक्ती, पंक्त्योः, पंक- पंक्त्योः, पंक्ति, पंक्त्योः, पंक्त्योः, दश मनुष्याः सन्ति। 10 मनुष्य. विद्यालयं समीपं पंक्त्योः 10 मनुष्याः सन्ति. 10 माणसं आहेत. परिष्कृत पद्धति को अपनाओ. अं, परिष्कृत गेलाय शब्द. नाही. नाही. ओके. संस्कृतचा आहे हा. परिष्कृताम पद्धतिम सेवताम. भवान, जेथे जेथे आपण भवानच घेतोय कारण की प्रथम पुरुष एक वचन लिहायला बरं पडतं. जर आगच्छतु, आगच्छतु, सेवताम वगैरे पहिलंच असतं, लक्षात पण राहतं. भवान परिष्कृताम पद्धतीम सेवताम. परिष्कृतम म्हणजे चांगल्या प्रकारे पडताळलेली, परिष्कृत. त्याच पद्धतीचं काय कर तू, सेवन कर. सेव धातू त्यांनी कंसामध्ये दिलेला आहे. थोडंसं 24व्या वाक्याविषयीच मला सरस संभ्रम आहे, नाही तर बाकी सर काय. सेवन कर काय येणार 27वा वाक्याचा अर्थ? हा, भवान परिष्कृतम अपनाव म्हणजे पद्धती एक्सेप्ट कर. सेवता. मग ते म्हटलेत की सेव वापरा एक्सेप्ट करण्यासाठी. जसं तू ह्यांना गुरु म्हणून स्वीकार, स्वीकार कर म्हणजे सेवा कर त्यांची. ठीक आहे. हम्म. ओके. उद्या 35वा बघूया. ओम शांती शांती शांती. सर माझा पेपर तपासून द्या. हो हो.